बीडच्या सचिन संजय धस यांना आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात स्थान पटकावले। क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी केल्यानं सचिनची आशिया कपसाठी भारताच्या 19 वर्षाखालील संघात निवड झाली आहे। याबाबत सचिन धस याच्या कुटुंबियांशी आणि प्रशिक्षकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बीड जिल्हा हा राजकारणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, परंतु याच जिल्ह्यातनं आता सध्या अनेक खेळाडू जे आहेत ते आपलं स्वप्न पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत। सचिन धस हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे। तो बीडचा आहे। संपूर्ण कुटुंब आज आपल्याबरोबर आहेत, कारण की अंडर-19 मध्ये त्याने आपलं स्वप्न पूर्ण करत आज हा दुबईमध्ये देखील खेळतोय। सचिन आणि संजय धस, सचिनचे पप्पा, हे आम्ही दोघंही स्पोर्ट्समन आहोत आणि आम्ही दोघांनीही सचिनचा जन्म होण्यापूर्वी नियोजित केलं होतं की आपल्याला जर मुलगा झाला तर त्याचं नाव सचिन ठेवायचं आणि त्याला क्रिकेटर बनवायचं। आणि BCCI कडून सध्या अंडर-19 मध्ये एशिया कपसाठी सचिनची निवड झालेली आहे। आम्ही सर्व फार आनंदी आहोत। सचिनने भविष्यामध्ये सिनियर संघामध्ये इंडियाच्या खेळावं आणि चांगली कामगिरी करावी एवढी अपेक्षा व्यक्त करते। सचिनची बहीण आहे आपल्याबरोबर, काय सांगशील? एक बहिणीचं आणि भावाचं नातं एक अतूट असतं, त्यासह तू कशा शुभेच्छा देशील त्याला? सचिनची जी निवड झाली आहे भारताच्या संघामध्ये, त्याबद्दल मला खूप आनंद होतोय। मलाच नव्हे तर पूर्ण बीडवासियांना सुद्धा आनंद होतोय। सचिन लहान असल्यापासूनच म्हणजे त्याला क्रिकेटची आवड होती आणि मी पण त्याला सपोर्ट केला। माझी एवढी इच्छा आहे की MCAने जातीने लक्ष घालून, रोहित पवार साहेबांनी जातीने लक्ष घालून बीडला एक असोसिएशनसाठी एक ग्राउंड मैदान उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून की बीडमधून पण सचिनच्या नंतर पण खूप असे चांगले प्लेयर्स की जे पुढे येऊ शकतात। पण एवढा सुविधेचा अभाव असताना पुढं येणं खूप कठीण आहे। त्यांनी रोहित पवार साहेबांनी लक्ष देऊन एक ग्राउंडची आम्हाला उपलब्ध करून द्यावी। दुबईमध्ये हा आता सध्या सचिन आपलं जे काही भारताचं नाव आहे तो पुढे करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि सचिनला सुद्धा आपल्या लोकशाही मराठीकडनं शुभेच्छा आहेत। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।